आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईतील पत्राचाळीतील घरांचा ताबा देण्यास सुरुवात, इमारती सुरक्षित असल्याचा व्हीजीटीआयचा अहवाल। अर्धवट स्थितीतील पुनर्वसित इमारतींचं बांधकाम या ठिकाणी पूर्ण झाल्याची देखील माहिती समोर आली आहे। बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचलेत। स्त्री बीज तस्करी प्रकरणी नाशिकच्या आयव्हीएफ सेंटरला नोटीस। आयव्हीएफ सेंटरची तपासणी करून काही कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत। बदलापुरातील जोवेली भागातील रहिवासी इमारतीमध्ये चालवलं जात होतं हे रॅकेट। बदलापूरमध्ये शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पोलिसांकडून आरोपीला अटक। खासगी स्कूल बसनं येणाऱ्या आणि जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पालकांची आहे। शाळेनं पालकांकडून हमीपत्र लिहून घेतलेलं आहे। नागपूरमधील 12वी पेपरफुटी प्रकरणात आरोपींची संख्या 8 वर पोहोचली आहे। विद्यासाधना शाळेचा संचालक संदीप सरटकर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक प्रदीप जांगडे पोलिसांच्या जाळ्यात आहेत। वाशीमध्ये 38 शिक्षकांचं वेतन थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 12वीच्या परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणामध्ये दोषी आढळलेल्या शिक्षकांच्या निलंबनाचे हे आदेश आहेत। आदेश देऊनही निलंबन न केल्यानं वेतन थांबवण्याचे सुधारित आदेश आहेत। शिक्षण विभागाची कारवाई आहे। दोषींची नावं वगळल्यानंतरच वेतन दिलं जाणार आहे। पुण्याच्या मुळशीतील मुलखेडमधील शिवलिंग तोडफोड प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। स्थानिक नागरिक शिवाजी तापकीर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल। पौड पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील तपास सुरू केलेला आहे। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील उमापूर गावात दगडफेक झालेली आहे। दगडफेकीनंतर गावात तणावाची परिस्थिती होती। मध्य प्रदेशातील बुरहानपूरमधील काही लोकांनी उमापूरमध्ये येऊन दगडफेक केली आहे। 2 गटात वाद झाला। घरांची तोडफोड केल्याची देखील माहिती आहे। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात महत्त्वाची अपडेट आहे। गोळीबार करणाऱ्यांना एटीएमद्वारे पैसे देण्यात आल्याची माहिती मिळतेय। नेपाळमधून निधी पुरवण्यात आल्याची महत्त्वाची माहिती आहे। मुंबई गुन्हे शाखेने बँकेचे रेकॉर्ड मागितलेले आहेत।